स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण जाणून घेणार आहोत तारक मंत्राविषयी माहिती. तारक मंत्र म्हणजे काय? स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे केवळ एक स्तोत्र नसून ते भक्तांसाठी एक सुरक्षा कवच आहे. जेव्हा आपण संकटात असतो, मन अशांत असते किंवा मार्ग सापडत नसतो, तेव्हा हा मंत्र आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मनासी धरून भाव. तारक मंत्राचा अर्थ आणि त्यातील शक्ती. या मंत्रातील प्रत्येक ओळ आपल्याला जागण्याचे बळ देते. निशंक होई रे मना. मनात कोणतीही शंका धरून नकोस. आपण नेहमी माझे काम होईल का अशी शंका घेतो. स्वामी सांगतात, शंका सोड आणि विश्वास ठेव. निर्भय होई रे मना. भीती ही माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामींचे प्रचंड बळ तुझ्या पाठीशी असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. अतर्क्य हे स्वामींची लीला तर्क्याच्या पलीकडे आहे. बुद्धिजीवी लोकांना हे अशक्य वाटते, ते स्वामी लीलेने करून दाखवतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे या मंत्राचे सर्वात मुख्य वाक्य आहे. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. फक्त तुमच्या मनात भाव हवा. तारक मंत्राचे 5 मोठे फायदे. मानसिक शांतता. जर तुम्हाला खूप टेन्शन किंवा स्ट्रेस असेल तर 5 वेळा तारक मंत्र म्हणा. तुम्हाला लगेच मन शांत झाल्याचे जाणवेल. आत्मविश्वास वाढतो. महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा परीक्षेला जाताना हा मंत्र म्हटल्याने भीती निघून जाते आणि आत्मविश्वास येतो. संकट निवारण. आयुष्यात जेव्हा मोठे संकट येते आणि मार्ग दिसत नाही, तेव्हा हा मंत्र तारून नेणारा ठरतो. घरातील नकारात्मकता दूर होते. रोज संध्याकाळी घरात तारक मंत्र लावल्याने किंवा म्हटल्याने घरातील भांडणे कमी होतात आणि सकारात्मकता ऊर्जा येते. आरोग्य प्राप्ती. आजारपणात हा मंत्र ऐकल्याने किंवा म्हटल्याने रुग्णांची इच्छाशक्ती वाढते आणि औषध लवकर लागू पडतात. मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत. शक्य असल्यास स्वामींच्या फोटोसमोर बसून पाठीचा कणा ताठ ठेवून हा मंत्र म्हणावा. मंत्र म्हणताना घाई करू नये. प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात घोळवावा. काहीही न जमल्यास फक्त डोळे मिटून हा मंत्र शांतपणे ऐकला तरी त्याचे तेवढेच फळ मिळते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मनासी धरून भाव. तसे नाही जमले तर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून एक अगरबत्ती लावावी, दिवा लावावा आणि एका ग्लासामध्ये पाणी घेऊन किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती हात ठेवून स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा आणि जी आपण अगरबत्ती लावलेली असते त्याच्यातली थोडीशी विभूती त्यामध्ये पडू द्यावी आणि ते पाणी सर्व घरात शिंपावे आणि प्यायला द्यावे. तुमच्या सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात. ही होती तारक मंत्राविषयी माहिती.
तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.